नमस्कार. अजय देवगणचा सिंघम पिक्चर पाहिला तुम्ही? अहो पाहिलाच असणार. काय अभिनय अजय देवगणचा. पण अजय देवगणचा अभिनय फिका पडेल असा प्रत्यक्ष म्हणजे खरोखरच्या पोलीस अधिकाऱ्याने अभिनय नव्हे कारवाई केली. काय म्हणजे काय, जंतर मंतरवर परवाच्या दिवशी जे आंदोलन झालं ना विद्यार्थ्यांचं, त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर मारहाण झाली, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्या आंदोलनामध्ये जी ट्रक आली होती दगडांची, म्हणजे ती पोलिसांनी आणली असं म्हणणं आहे, पण त्या पोलीस अधिकाऱ्याला एक दगड लागला. त्याला आला राग, प्रचंड राग आला. आणि आता राग काढायचा तर काय करायचं, समोरून एक पोरगी येत होती महिला, तिथे दिली थोपाटीत ठेवून. अरे म्हणलं अजय देवगणनं जो अभिनय केला काहीच नाही ना, ह्याला राग आला आणि एका महिलेच्याच थोपाटीत देऊन टाकली. हा नाही तसा अधिकार नाही बरं का पोलिसांना, पुरुष पोलिसांना महिलेला हात लावायचा अधिकार नाही. पण हा सिंघम ना, हा सिंघम त्यानं सानकण ठेवली त्या महिलेच्या तोंडात. आणि जेव्हा त्याला प्रश्न विचारले तेव्हा तो असं म्हटला की विद्यार्थी तिकडून दगडफेक करत होते आणि त्यातलं एक दगड माझ्या गुडघ्याला लागलं म्हणे, मला राग आला म्हणे. मग करणार काय, जे दिसल त्याला मारायचं ठरवलं होतं आणि चुकून महिला समोर आली आणि माझा राग अनावर झाला, तिच्या थोबाडीत ठेवले म्हणे. म्हणजे बघा आता कोण कसं सिंघमगिरी करील सांगता येत नाही, पण हा सिंघम खरोखरचा आहे, कारण ह्याच्या मागं अमित शहाचा हात आहे ना.